महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। चर्चेतली बातमी अशी की राजस्थानच्या प्रचारात लावलेल्या एका बॅनरवरून महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा रंगला आहे। भाजप उमेदवाराच्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट नेमके कोण यावरून सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। राजस्थानमध्ये भाजपनं लावलेल्या या बॅनरवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले। जयपूरमधल्या हवामहल विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आलं। त्यात हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे असा उल्लेख केल्यानं ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला। जनता दूधकुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार असा हल्लाबोल ठाकरे गटाने केलाय। बाप चोर पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा त्याचा कळस गाठलेला आहे। कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार, त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय। हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद 31 तारखेला होणार म्हणजे होणार। त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या, पण महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही। लोक जोड्याने मारतील। त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड मिळून उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील। जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात, फार महान नेते आहेत। भाजपनं लावलेल्या एकनाथ शिंदेंच्या या बॅनरवरून ठाकरे गट आक्रमक झालेला असताना शिंदेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार असल्याचं प्रत्युत्तर दिलंय। तर भाजपनं राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेची चिंता न करण्याचा सल्ला देत पलटवार केलाय। पोस्टर मी पाहिलेलं नाही, परंतु त्या पोस्टरचा अर्थ असा आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचाराचे वारसदार हे खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेब आहेत। त्यामुळं शिंदे साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतःला हिंदू हृदय सम्राट कधीच म्हणून घेत नाहीत, कधी म्हणून घेणार नाहीत आणि तेवढे मोठे आम्ही कुणीही नाही। संजय राऊत यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची चिंता करू नये। पक्षाचं नाव, चिन्ह आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार शिंदे साहेबांना मिळाले, तुमचं अस्तित्व संपतं याची काळजी घ्या। आणि शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट लावलं नाही किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलंय। एकंदरीतच राजस्थानमधल्या या बॅनरवरून देशपातळीवर एकनाथ शिंदेंची नवे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। या प्रयत्नांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय। त्यामुळे हिंदू हृदय सम्राटवरून सुरू झालेलं हे राजकारण भविष्यात आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बघूयात, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे राज्य सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्याची भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली। इतकंच नव्हे तर हे विरोधक म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। याचा अर्थ असा होतो की पुढील वर्षात राज्यात नवं सरकार सत्तेत येणार आहे। आता सरकारनं आदित्य ठाकरेंच्या भविष्यवाणीचा कसा समाचार घेतलाय? तुम्ही लिहून घ्या, हे खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे। विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि 2024ला परिवर्तन केंद्रात आणि आपल्या राज्यात घडवणार म्हणजे घडवणारच। 16चे 6 होणार नाहीत याची माननीय आदित्य ठाकरे साहेबांना म्हणावं काळजी घ्या। येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष मिळून 200+ बहुमत हे महाराष्ट्रात महायुतीला मिळेल, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात प्रशासकीय तयारीला वेग आलेला आहे। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरून नवा पेच प्रशासनासमोर उभा ठाकलाय। कारण अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत 2 गट पडलेत। राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून आपला खरा पक्ष असल्याचा दावा केला जातो आणि त्यामुळे हे कार्यालय शरद पवार की अजित पवार गटाला मिळणार याविषयी सस्पेन्स कायम आहे। पक्ष तसा राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमचीच असल्यामुळे पक्ष कार्यालयाचं परंपरेनुसार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही अध्यक्षांकडे त्या स्वरूपाचं पत्रही पाठवलेलं आहे आणि मागणीसुद्धा केलेली आहे. सामान्य लोकांना जगायचं कसं हा जो पेच पडलेला आहे तो या सरकारने सोडवावा. पुढे बघूया, चंद्रशेखर बावनकुळेंच्या मकाऊतील फोटोवरून सुरू झालेला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला. त्यामुळे राऊत भाजपमधील राजकीय संघर्षात नवा ट्विस्ट आलाय. कॅसिनोवरून रंगलेल्या राजकारणाचा तिसरा पार्ट सुरू झालाय. ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. एन इव्हिनिंग इन मकाऊ, मकाऊ की राते, पिक्चर अभी बाकी है, अशी सूचक पोस्ट संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. संजय राऊतांनी कॅसिनोवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट केलंय. राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मकाऊच्या कॅसिनोतल्या त्या फोटोत चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत. त्यामुळेच राऊत विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय. तर आपण या प्रकरणात बावनकुळेंचं नाव घेतलं नसल्याचा दावा राऊतांनी केलाय. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा सुद्धा गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे म्हणून आम्ही, पण तुम्ही खोटं बोलता हा गुन्हा आहे. की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो. माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो. संजय राऊतांनी मकाऊच्या फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या विषयावरून राऊत रोज भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. राजकारणाची इतक्या खाली गेलेली पातळी महाराष्ट्रानं याच्या अगोदर कधीही पाहिली नव्हती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब हे त्यांच्या सगळ्या परिवारासह मकाऊला गेलेले होते. ज्या हॉटेलमध्ये ते राहिलेले होते तिथल्या रेस्टॉरंटमधून राहण्याच्या ठिकाणाच्या रूमकडे जाण्यामध्ये जो रस्ता होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तिथं कॅसिनो आहेत. इतक्या खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती. हे चुकीचं आहे. खरं तर राजकीय नेत्यांसाठी परदेशवारी काही नवीन बाब नाही. कधी सरकारी तर कधी खासगी कारणासाठी नेते परदेश दौऱ्यावर जातात. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी नुकतंच सहकुटुंब परदेशवारी केली. मकाऊच्या दौऱ्याविषयी स्वतः बावनकुळेंनी माहिती दिली आहे. तर राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हॉटेलात कॅसिनो असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं. मात्र आपण कॅसिनोत गेलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला. मात्र आता राऊतांच्या नव्या ट्विटमुळे कॅसिनो पॉलिटिक्समध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. लाठीचार्जमुळे जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. वाढता रोष लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशींना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तुषार दोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्याचं पत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. मात्र त्याआधीच गृह खात्यानं दोशींच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. परिणामी केसरकरांनी हे पत्र का लिहिलं असा प्रश्न निर्माण झाला. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधल्यानं नव्यानं राजकारण सुरू झालंय. गृह खात्याच्या अधिकारामध्ये जर गृहमंत्र्यांनी केलेली बदली त्याला तुम्ही सरकारच्या पातळीवर चर्चा करा, पण थेट मुख्यमंत्र्याला पत्र दिलं जातं आणि ते पत्र व्हायरल होतं. ते मुख्यमंत्र्यांनी केलंय की पाठवणाऱ्या मंत्र्यांनी केलंय. म्हणजे सरकारच्या उरली सुरल्या इब्रतीचे वाभाडे काढण्याचं काम आता सर्रास सुरू झालं आहे. एखाद्या अधिकाऱ्याला पुष्टिक देणं हा संबंधित विभागाच्या माननीय मंत्री महोदयांचा आणि अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे एकदा सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा अथवा उपमुख्यमंत्री महोदयांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो सर्व मंत्री महोदयांनी त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा जर केसरकर साहेबांनी असं पत्र दिलं असेल तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आता प्रशासकीय भाग आहे. आता त्यांची बदली तिथे झाली होती सीआयडीला असेल, त्यांचा विरोध असेल त्याबद्दल मला वाटतं उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत, ते या बाबतीत निर्णय घेतील.
न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा ठाम निर्धार केलाय। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्यावं या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला। मराठा समाज ओबीसीत आला तर अन्याय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। कुणबी नोंदी इतक्या लगेच कशा सापडतायत, नोंदींचा आकडा झटपट कसा वाढतोय असं म्हणत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मला माझा विरोध तो असा आहे की यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी 58 मोठे लाखो लोकांचे मोर्चे शांततापूर्ण निघाले आणि पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा फडणवीस असतील त्या सरकारामध्ये मी होतो की नाही, लोकांची मागणी आपल्याला विचार करायला पाहिजे, द्या। पण ते सगळे समंजस लोकांचं म्हणणं काय होतं, वेगळा द्या, आम्हाला इकडे टाकू नका, आम्हाला वेगळं द्या। आणि वेगळा तो आरक्षण जे गायकवाडांनी दिलं, गायकवाड आयोगाने, आनंद आहे, ते हायकोर्टाने ओके केलं, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं। आम्हाला वेगळं देण्याची गरज नाही, कारण आमच्या जर आता नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या तर तिथं का नको वेगळं असून सुद्धा कसं तुम्ही वेगळं देऊ शकता? आमची जमीन ज्या जागेवर त्याच जागेवर देणार ना तुम्ही, आम्हाला 200 किलोमीटरवर लांब कशी देणार? आता एवढ्या प्रेशर खाली येऊन खालची माणसं काम करतायत, न्यायमूर्ती शिंदे साहेब सगळीकडे फिरतायत, काय असे काय होत आहे, ते फार मोठी देखरेख आहे, आनंद आहे। हो, जात पडताळणीच्या वेळेला तेच होणार आहे, ती मंडळी खालच्या ठीक आहे, ते नाहीतर मारतील, नाहीतर घरं जाळतील, देऊन टाका, त्याला माझा विरोध आहे। आमचे गोरगरीब मराठी शेतात काम करते, कार्यक्रमाला येतात, परत शेतात कामाचा त्यांच्यावर दबाव कोणाने? सरकार आहे का? आम्ही सरकार आहेत का? नाही, शोभणारे तरी आरोप करा, तुम्हाला शोभते ना असे तरी करा, इतकं बी खालच्या थराला जाऊ नका। आता 3 न्यायमूर्तीचा आयोग कशासाठी नेमला परत? हे जे 3 आहे ना, शिंदे आहेत आणि कोण आहेत की त्यांनी अभ्यास, भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली की त्यांनी अभ्यास करावा, नाही टिकलं मग प्रश्न सोडून द्या। नाही मराठ्यांना त्याच्यात आरक्षण मिळत, आता घ्या ओबीसीमध्ये, म्हणजे इकडे ओबीसीमध्ये पण घुसायचं आहे, तिकडे वेगळं आरक्षण पण घ्यायचं आहे। तुम्ही वेगळा प्रवर्ग बनवला तर एखाद्या वेळेस चॅलेंज होऊ शकतं असा अंदाज आहे, परंतु ओबीसी आरक्षणातलं आरक्षण जर दिलं आणि ते जर चॅलेंज झालं, कशाच्या आधारावर चॅलेंज केलं, मग तर बाकीच्यांचंही होऊ शकतं। आम्हाला जर ओबीसी आरक्षणात आहोत आम्ही, बाहेर तुम्ही काढलं चॅलेंज करून, आमच्याही लक्षात येईन आपण जर निकष पार करून बाहेर निघू शकतो, तर यांना तर कोणतेच निकष नाहीत, मग तर हे सगळेच बाहेर निघतील, ते कोठाच मोकळा होईल सगळा। मग एक वेळ अशी येईल की अख्ख्या महाराष्ट्रात मराठा शिल्लकच नाही, सगळे कुणबी। प्रश्न असा आहे ना की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मराठा शिल्लक ठेवायचा नाही, सगळे कुणबी करायचं, म्हणजे काय चाललं काय? मराठा सगळ्या मराठ्याचं कुणबीकरण करणार काय आपण? आम्हाला 2 अंग आहेत, कुणबी आणि मराठा एकच आहेत, दोन्ही आम्ही काही आम्ही संपुष्टात येत नाहीत, जात संपत नाही, आम्ही संपत नाहीत, काय नाही, फक्त आमचं चांगलं व्हायला लागलंय, आम्ही आरक्षण मिळाल्यावर संपणार नाहीयेत, हीच पोटजळी त्यांची, हीच पोटदुखी की मराठी आता संपूच शकत नाहीत आरक्षण मिळाल्यावर। आणि तेच त्यांना करायचं होतं की मराठा काहीही झालं तरी मोठा होऊ द्यायचा नाही, म्हणजे नाही। की आमचे ते म्हणजे मराठा नवीन नेते म्हणतात आमच्या लेकराबाळांचं, आमच्या लेकरा दुसरं शब्द लेकराबाळा, अरे तुमच्या लेकराबाळांसाठी जे आहे सरकारने निर्णय घेतलेत ना, जे ओबीसीला सुद्धा नाहीत फायदे, ते सुद्धा फायदे दिले। बाकीच्यांना पण सुविधा आहेत ना, आम्ही तसं कधी विचारलं का की बाकीच्यांना सुविधा आहेत, मग त्यांचं आरक्षण काढणार आहेत का तुम्ही? आता आम्हाला सुविधा आहेत म्हणून आम्हाला नको आहे आरक्षण, असं तुमचं जर म्हणणं असलं तर तुम्हाला पण सुविधा आहेत, मग तुमचं आरक्षण काढणार आहेत का तुम्ही? नाही काढणार, मग आमच्याबद्दल असं नाही का? तुम्हाला सुद्धा आहेत ना, सगळ्या सुविधा आहेत आरक्षण असतानाही। पुढे एक महत्त्वाची बातमी अशी आहे की अभ्युदय बँकेला एक मोठा दणका बसलाय, आरबीआयने संचालक मंडळ हटवलंय। अभ्युदय बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, आरबीआयचा अभ्युदय बँकेला मोठा धक्का बसलाय। अभ्युदय बँकेवरती प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। आरबीआयने
यावरचं संचालक मंडळ जे आहे संपूर्ण संचालक मंडळ जे आहे ते हटवलेलं आहे आणि आरबीआयला एक तो सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय. आता अर्थात या पाठीमागची काय कारण आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. किंवा बँकेचा अनियमित कारभार हा एक मुद्दा असू शकतो, कारण प्रशासक नेमण्याची वेळ त्याच वेळ येते बँकेवरती ज्यावेळी वेळोवेळी जे ऑडिट बाहेर पडतंय किंवा अनियमित पद्धतीने कर्ज वाटप केलं जातंय, बँकेतला काही आर्थिक मुद्दा असेल, आर्थिक घोटाळा असेल, असे वेगवेगळ्या मुद्द्यांनंतर या सगळ्या प्रकारानंतरच इथे प्रशासक नेमला जातो. पुढे जरांगेंच्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागणीवरनं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आणि याच मुद्द्यावरनं भुजबळांनी थेट राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आता याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारला चिमटे काढायला सुरुवात केली. सुळेंनी 2 उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला. त्याचवेळी त्यांनी मराठ्यांच्या कुणबी दाखल्यांवरून कॅबिनेट बैठकीत झालेल्या कथित राड्यावर टोला लगावला. ज्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री 5 वर्ष करू दिलं, त्यांनी राज्य चांगलं चालवलं, 105 आमदार निवडून आले, त्याला जर दिल्लीची अदृश्य शक्ती त्याला साथ देत नसेल आणि त्याला साईडलाईन करत असेल तर अर्थातच ते कुठेतरी दुखवले असतील. आणि जसं मला दुःख वाटतं तसं पोलिसांनाही वाटत असेल. सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीची मागणी सरकारकडे करतायत, तर या सगळीकडे तुम्ही कसं बघताय? आणखी पहाटेपर्यंत त्यांच्या सभा चालल्या आहेत, यालाच छगन भुजबळ यांनी विरोध केलेला आहे. माननीय भुजबळ साहेब कॅबिनेटमध्ये आहेत ना अजून? जी अवस्था अशी झाली आहे, पाण्यातून काढलेल्या माशासारखी झालेली आहे, त्याची तडफड झाली. ते सगळीकडे टाकून बघतायत काहीतरी, को इथे जमेल का, तिथे जमेल का, हे भांडतील का, ते भांडतील का. पण आम्ही तिन्ही पक्ष सगळे एकत्र आहोत. अति एकमताने आमचे निर्णय होत आहेत. कुठे आमच्यामध्ये वादविवाद कुठे नाही आहे. पण दिल्लीला जावं लागतं तर दिल्लीला जावंच लागेल. शेवटी दिल्लीकडून मोठा निधी या ठिकाणी असतो, मोठ्या योजना आमच्याकडे येत असतात, काही राजकीय गोष्टी असतात, त्या बोलायला त्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे तुमच्या पोटामध्ये काय दुखतं मला कळत नाही. आता तुमचा पक्ष अतिशय छोटा राहिलेला आहे. पुढे पाण्यासाठी नगर विरुद्ध म्हणजे मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा वाद पेटलेला होता. मात्र आज मराठवाड्याला पाणी सोडण्यात येणार अशी लिखित हमी मिळाली आणि त्यामुळे पाणी मिळणार हे पक्क झालंय. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाची तयारीही पूर्ण झाली. दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याला विरोध होत होता, तर दुसरीकडे मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यासाठी चालढकल सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी केला. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयास सुप्रीम कोर्टानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही. अशातच एक पत्र व्हायरल झालंय. मराठा आंदोलन सुरू असल्यानं जायकवाडीत पाणी सोडू नका असं पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लिहिलंय. आणि या व्हायरल पत्रावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी निशाणा साधत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा संबंध काय असा सवाल केला. पत्रात नेमकं काय म्हटलंय बघा. पत्रात असं म्हटलंय की जायकवाडी पाण्याची या ठिकाणी जर आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती नाही. जायकवाडीच्या निम्न भागातील लोकप्रतिनिधी पाणी सोडण्याबाबत आग्रही असल्याचं म्हटलंय. गोदावरी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चे आंदोलनं करण्यात येतात आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सरकार स्तरावर सूचना आहेत आणि त्यामुळे पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली आहे. हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि खरं म्हणजे या आरक्षणाच्या आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये. देवेंद्र फडणवीस जी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आता कुठल्या राजकीय याला बळी न पडता मराठवाड्याच्या हितासाठी हा निर्णय तातडीने अंमलात आणावा. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.